महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर हे गिरिस्थान आपल्या प्रेक्षणीय स्थळांसाठी व थंड हवेसाठी खूप प्रसिद्ध आहे. समुद्र सपाटीपासून 4431 मीटर उंचीवर असलेलं महाबळेश्वर पुण्यापासून साधारण 130 किलोमीटर तर मुंबईपासून 250 किलोमीटर अंतरावर आहे. महाबळेश्वरची ओळख फक्त पर्यटन स्थळापर्यंत मर्यादित न राहता ह्या स्थळाला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. इथली प्राचीन मंदिरं या इतिहासाची साक्ष देत आजही उभी आहेत. चला तर आज आपण ह्या मंदिरांची सफर करूया. एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार भगवान ब्रह्मदेव मानवाच्या निर्मितीसाठी इथल्या अरण्यात ध्यान करत होते. तेव्हा अतिबळ आणि महाबळ नावाचे 2 राक्षस भाऊ ऋषीमुनी आणि इतर प्राण्यांना त्रास देत होते. त्यांची दुष्कृत्ये कमालीच्या मर्यादेपर्यंत पोहोचली होती. तेव्हा भगवान विष्णूंनी अतिबळाचा व देवी आदिमायानी महाबळाचा संहार केला. मरणोत्पूर्वी मागितलेल्या वरदानानुसार महाबळाचे नाव भगवान शंकराशी जोडले गेले आणि हा प्रदेश महाबळेश्वर म्हणून ओळखला जाऊ लागला. महाबळेश्वर एसटी स्टँडपासून अर्धा तासाच्या अंतरावर जुने महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणाऱ्या ठिकाणी अतिबळेश्वर मंदिर आहे. दुकानांच्या गर्दीत हरवलेले हे मंदिर पाहता क्षणीच प्राचीन आहे हे आपल्याला लक्षात येतं. नंदी मंडप, सभामंडप आणि मुख्य गाभारा अशी ह्या मंदिराची रचना आहे. असे मानले जाते की महाबळेश्वर मंदिराचे महत्त्व 12 ज्योतिर्लिंगांपेक्षा अधिक आहे. 16व्या शतकातील ह्या मंदिराची वास्तू एका पिरामिडल टॉवर प्रमाणे भासते. मंदिराच्या आतील भागात कोरीव कमानी, नंदी, काळभैरवाची मूर्ती आणि अनेक शिल्प आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात हजारो वर्ष जुने 6 फूट लांब स्वयंभू रुद्राक्ष रूपी शिवलिंग आहे. हे शिवलिंग महालिंगम म्हणूनही ओळखले जाते.
मंदिराच्या संकुलात भगवान शंकराच्या वस्तू देखील आहेत आणि असे मानले जाते की भगवान शिव दररोज रात्री ह्या मंदिराला भेट देतात. महाबळेश्वरमधील लोकप्रिय मंदिरांच्या यादींमध्ये पंचगंगा हे एक मंदिर देखील आहे. 13व्या शतकातील ह्या यादवकालीन मंदिराची जबाबदारी 16व्या व 17व्या शतकात चंद्रराव मोरे व छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली होती. मंदिरात 2 पाण्याचे कुंड आहेत, ज्यात गोमुखाद्वारे कोयना, कृष्णा, वेणा, सावित्री आणि गायत्री ह्या पवित्र नद्यांचे पाणी एकत्र होऊन वाहत असते. पंचगंगा मंदिर पाहून वाहनतळाकडे जाताना आमची नजर आणखी एका मंदिराकडे गेली. मंदिराचा गोलाकार घुमट व छतावरील वाघ हे पाहण्यासारखे आहेत. मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी असून गाभाऱ्यात शंकराची एक सुंदर पिंड आहे. आजूबाजूला असलेली दुकानं व वस्तींमुळे हे शिवालय आपण सहज मिस करू शकतो. कार पार्किंग पासून 5 ते 10 मिनिटं पुढे आहे पुरातन कृष्णामाई मंदिर. इतक्या सुंदर मंदिरापर्यंत आजही अनेक पर्यटकांना माहिती नसल्यामुळे पोहोचता येत नाही. अलीकडेच काही वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने उत्खनन करून व साफसफाई करून हे मंदिर उजेडात आणले आहे. ह्या मंदिराच्या बाह्य बाजूला विष्णू व गरुड देवताची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. हे देऊळ कुणी बांधले ह्याची निश्चित माहिती नाही, पण साधारण 11व्या शतकातील किंवा त्या पूर्वीचेही बांधकाम असावे असे काहींचे मत आहे. नावावरून हे एखाद्या देवीचे मंदिर आहे असं जरी वाटत असलं तरी हे मंदिर भगवान शंकराचे आहे. मंदिराचे खांब व ओसरीतील महिरप खूप सुंदर आहे. गोमुखातून कुंडात पडणारे पाणी पुढे कृष्णा नदीला मिळते. कृष्णा नदीचा उगम इथूनच होतो, म्हणून ह्या मंदिराला कृष्णाबाई मंदिरही म्हणतात. कृष्णामाई मंदिर पाहून आम्ही वेणा लेकला बोटिंगसाठी गेलो. तेथील हे बजरंगबलीचे मंदिर.
महाबळेश्वरमधील मंदिरांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.